हाय मुलांनो, आज आपण इंग्लिशचा 10th लेसन बघणार आहोत. 3 सॅक्स ऑफ राईस. राईस म्हणजे तांदूळ, सॅक्स म्हणजे पोते. तांदळाची 3 पोती हे आपण बघणार आहोत. यू मे हॅव रीड मेनी स्टोरीज अबाउट 3 ब्रदर्स. तुम्ही 3 भावांच्या खूप गोष्टी वाचल्या असतील. Usually two of them, the elder ones, are strong, clever but unkind. नेहमी काय असतं त्यातले जे 2 पैकी जे आहेत, जे मोठे भाऊ असतात ते स्ट्रॉंग असतात. ओके, हुशार असतात, पण ते अनकाइंड असतात. अनकाइंड म्हणजे दुष्ट असतात, वाईट असतात. दे लाफ ॲट द यंगेस्ट वन बिकॉज ही इज टू सिम्पल अँड सॉफ्ट हार्टेड. आणि ते जे 2 भाऊ असतात मोठे, ते छोट्या भावाकडे बघून हसत असतात, कारण तो खूपच साधा असतो आणि सॉफ्ट हार्टेड म्हणजे काइंड म्हणजे चांगला असतो, मयाळू असतो, दयाळू असतो. ठीक आहे. Our story also has 3 brothers who lived in a small town, but they were all 3 of them honest, kind and hardworking. आता आपली ही जी गोष्ट आहे तर ती सुद्धा 3 भावांची आहे. ते जे 3 भाऊ आहेत ते एका छोट्याशा शहरामध्ये राहत असतात आणि ते तिन्ही सुद्धा ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, काइंड म्हणजे दयाळू आणि हार्डवर्किंग म्हणजे खूप कष्ट करणारे असतात. द एल्डर वन रॅन अ शॉप. जो सगळ्यात मोठा भाऊ असतो तर तो रॅन अ शॉप म्हणजे दुकान चालवत असतो, त्याचं एक स्वतःचं दुकान असतं. द मिडल वन वॉज अ प्राइस्ट. त्यातला जो मधला भाऊ असतो, 2 नंबरचा भाऊ, तो पुजारी असतो. अँड द यंगेस्ट वन हॅड जस्ट फिनिश्ड हिज एज्युकेशन. आणि जो सगळ्यात छोटा भाऊ असतो त्यानं त्याचं नुकतंच शिक्षण पूर्ण केलेलं असतं. He had started taking up odd jobs to earn some money and to learn a trade. तो आता त्याने काय केलेलं असतं, त्याचं शिक्षण तर पूर्ण झालेलं असतं. मग तो जॉब घ्यायला सुरुवात केलेली असते त्याने. पण तो कसे जॉब घ्यायचा? ऑड जॉब म्हणजे जरा काहीतरी वेगळे, त्याला तेच तेच कामं नाही करावी वाटायची. म्हणून तो जरा वेगळी कामं करायचा पैसे कमवण्यासाठी. आणि लर्न अ ट्रेड. ट्रेड म्हणजे व्यापार. व्यापार करायला तो शिकत होता. ऑल 3 ऑफ देम वेअर फॉन्ड ऑफ देअर मदर. ते तिघं सुद्धा त्याच्या आईचे लाडके होते. फॉन्ड ऑफ म्हणजे आवडीचे असणे, लाडके असणे. शी हॅड वर्क हार्ड टू ब्रिंग अप द 3 ऑफ देम आफ्टर द सडन डेथ ऑफ देअर फादर. त्यांच्या वडिलांच्या, ते तिन्ही जे भाऊ होते तर त्यांच्या वडिलांची ते छोटे असतानाच अचानक डेथ झालेली असते, मृत्यू झालेला असतो. आणि मग वडिलांच्या नंतर आईने खूप कष्टाने त्यांना वाढवलेलं असतं, त्यांना मोठं केलेलं असतं. वन डे देअर फादर्स फ्रेंड विजिटेड द मदर. एके दिवशी त्यांच्या वडिलांचे मित्र त्यांच्या आईला भेटायला आले. ही सेड, सिस्टर, यू नो दॅट आय हॅव अ व्हेरी प्रॉस्परस बिझनेस. ते म्हणाले, बहीण, तुला तर माहीतच आहे की माझा जो बिझनेस आहे, बिझनेस म्हणजे माझा धंदा, तर तो खूप प्रॉस्परस आहे. प्रॉस्परस म्हणजे त्यातून खूप पैसे भेटतात, वैभवशाली आहे. ओके, म्हणजे माझ्या धंद्यातून खूप पैसे मी कमवतो. बट नाऊ आय एम गेटिंग ओल्ड अँड माय ओनली डॉटर इज ऑफ अ मॅरिजेबल एज. म्हणजे माझा आता बिझनेस, माझा धंदा तर चांगला चालतो, पण मी आता म्हातारा झालो आहे आणि मला एकच मुलगी आहे आणि ती पण आता तिचं लग्नाचं वय झालेलं आहे. मॅरिजेबल म्हणजे तिचं आता लग्न केलं पाहिजे, ती लग्नाच्या वयाची झालेली आहे. आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ who would be a good husband to my daughter and who would also handle my business well. तर मला आता असा सन इन लॉ म्हणजे मुलीचा नवरा, त्याला जावई म्हणतात मराठीमध्ये. ठीक आहे. तर मला असा जावई पाहिजे की जो माझ्या मुलीसाठी एक चांगला नवरा, हजबंड म्हणजे नवरा, चांगला नवरा तर असेलच, आणि त्याचबरोबर तो माझा बिझनेस, माझा धंदा चांगल्या प्रकारे हँडल करू शकेल, चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल. हँडल म्हणजे सांभाळणे. आय लाईक ऑल युअर सन्स. मला तुझे 3ही मुलगे आवडतात. इफ यू परमिट, आय विल मॅरी माय डॉटर टू वन ऑफ देम, बट बिफोर दॅट आय हॅव अ प्लॅन.
आणि जर तुमची परमिशन असेल, परमिट म्हणजे परमिशन असेल, तर त्या तिघांपैकी एका मुलाशी मी माझ्या मुलीचं लग्न करू शकतो. ठीक आहे. पण आता 3 मुले आहेत आणि मुलगी 1 आहेत. मग त्यातला निवडायचा कसा मुलीसाठी जो योग्य नवरा आहे तो? तर त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे, माझ्याकडे एक आयडिया आहे, माझ्याकडे एक कल्पना आहे, असं तो म्हणतो. He discussed the plan with her and she agreed quite readily. तर त्या मित्राने त्याचा प्लॅन आहे तो आईला सांगितला आणि ती पण पटकन तयार झाली. The next day, the friend went to each of the 3 brothers one by one. दुसऱ्या दिवशी ते जे वडिलांचे फ्रेंड होते, वडिलांचे मित्र होते, ते तिन्ही मुलांकडे एक 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 असं तिन्ही मुलांकडे गेले. He gave them each a sack of rice and said, "My dear boy, I am going away for a few months for some necessary work." आणि त्यांनी त्या प्रत्येक मुलाला एक एक तांदळाचं पोतं दिलं आणि सांगितलं की मुलांनो, मी काही दिवसांसाठी काही एक महत्त्वाचं काम आहे. ओके, नेसेसरी वर्क म्हणजे काहीतरी महत्त्वाचं इम्पॉर्टंट काम आहे, त्यासाठी मी काही महिन्यांसाठी, फ्यू मंथ्स म्हणजे काही महिन्यांसाठी लांब चाललो आहे. प्लीज लुक आफ्टर दिस सॅक ऑफ राईस टिल आय कम बॅक. तर मी परत येईपर्यंत हे तांदळाचं पोतं आहे, तर ते तुम्ही सांभाळा. द फ्रेंड वेंट अवे. आणि असं सांगून ते वडिलांचे जे मित्र होते ते निघून गेले. मेनी मंथ्स पास्ट बट ही डिड नॉट रिटर्न. खूप महिने झाले पण ते काही परत आले नाहीत. इट वॉज नियरली अ इयर बिफोर ही केम बॅक. जवळजवळ 1 वर्षांनी ते परत आले. ही विजिटेड द एल्डेस्ट ब्रदर फर्स्ट. ते सर्वात पहिल्यांदा सर्वात मोठ्या भावाकडे गेले. द एल्डेस्ट ब्रदर वेलकम्ड हिम अँड गेव हिम अ स्मॉल पर्स फुल ऑफ मनी. तो जो सगळ्यात मोठा भाऊ होता त्याने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना एक छोटीशी पैशाने भरलेलं पाकिट दिलं. अंकल, यू हॅड लेफ्ट अ सॅक ऑफ राईस विथ मी. काका, तुम्ही माझ्याकडे एक तांदळाचं पोतं ठेवून गेला होतात. आफ्टर अ फ्यू मंथ्स, काही महिन्यानंतर, आय वॉज वरीड दॅट इट मे गेट स्पॉइल्ड. काही महिन्यानंतर मला काळजी वाटू लागली की ते खराब होईल. स्पॉइल्ड म्हणजे काय? खराब होईल. खराब होईल म्हणजेच काय? त्याला किडे लागतील, आळ्या होतील त्याच्यामध्ये. देअरफॉर आय सोल्ड द राईस टू माय कस्टमर्स. आणि त्या मोठ्या भावाचं दुकान होतं ना, शॉप होतं की नाही, म्हणून त्याने काय केलं, म्हणून मी जे तांदूळ होते ते मी माझ्या कस्टमर्स, माझ्या गिराईकांना विकून टाकले. हिअर इज द मनी आय गॉट. आणि हे त्याचेच पैसे आहेत जे तांदूळ विकून मला मिळाले आहेत. प्लीज ॲक्सेप्ट इट. कृपा करून तुम्ही ते घ्या. थँक यू माय बॉय, यू आर सच ॲन ऑनेस्ट पर्सन. मग ते काका काय म्हणाले, थँक्यू मुला, तू खरंच खूप प्रामाणिक आहेस. ऑनेस्ट म्हणजे काय? प्रामाणिक आहे. म्हणजेच काय? त्यांनी प्रामाणिकपणे ते तांदूळ विकले आणि त्याचे जेवढे पैसे आले ते सगळे त्या काकांना परत दिले. त्यामुळे ते त्याला ऑनेस्ट पर्सन, प्रामाणिक मुलगा असं म्हणाले. ठीक आहे. देन द फ्रेंड वेंट टू सी द मिडल ब्रदर. मग ते मधल्या भावाकडे आले ते काका. हू वॉज अ प्राइस्ट. जो पुजारी होता त्याच्याकडे आले. द प्राइस्ट ग्रीटेड हिम विथ जॉय अँड अफेक्शन. ही सेड. आणि मग त्या पुजारी होता तो मुलगा, त्याने सुद्धा त्यांचं आनंदाने उत्साहाने स्वागत केलं. ग्रीटेड म्हणजे स्वागत करणे. आणि तो म्हणाला, अंकल, रिमेंबर यू हॅड लेफ्ट अ सॅक ऑफ राईस विथ मी ॲन इयर ॲगो. काका, तुम्हाला आठवतं का? रिमेंबर म्हणजे आठवणे. तुम्हाला आठवतं का तुम्ही माझ्याकडे 1 वर्षापूर्वी एक तांदळाचं पोतं ठेवून गेला होतात. आय हॅड केप्ट इट फॉर मेनी मंथ्स. पण मी ते माझ्याकडे काही महिने ठेवलं. बट देन आय वॉज वरीड दॅट इट मे गेट स्पॉइल्ड. पण नंतर मला काळजी वाटू लागली की ते खराब होऊन जातील तांदूळ. आय डिस्ट्रीब्युटेड द राईस अमॉंग द पुअर इन युअर नेम. मी तुमच्या नावाने ते जे तांदूळ होते ते मी पुअर म्हणजे गरीब लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटून टाकले.
त्यांना सांगितलं की आमच्या काकांनी हे तांदूळ वाटण्यासाठी दिलेले आहेत आणि वाटून दिले. दे ऑल ब्लेस्ड यू फॉर सॅटिस्फाईंग देअर हंगर. हंगर म्हणजे भूक, ब्लेस्ड म्हणजे आशीर्वाद. ते सगळे तुम्हाला आशीर्वाद देतील कारण तुम्ही दिलेल्या तांदळामुळे त्यांची जी भूक आहे ती भागली. सॅटिस्फाईंग म्हणजे त्यांची भूक भागली. However, I did that without your permission and I am willing to pay you back for the rice. पण मी हे तुमची परमिशन तुम्हाला न विचारता केलं आणि त्याच्यामुळे जे तांदळाचं पोतं होतं तर त्याची मी तुम्हाला पूर्ण किंमत परत देईन. No, my boy, you acted wisely and kindly. नाही माझ्या मुला, तू चांगलंच वागला आहेस आणि दयाळूपणे वागला आहेस. द ब्लेसिंग्स दॅट आय गॉट फ्रॉम द पुअर पीपल आर इनफ फॉर मी. त्या गरीब लोकांनी मला जे आशीर्वाद दिलेले आहेत तेच माझ्यासाठी पुरेसे आहेत. तू काही मला परत पैसे देऊ नको. प्लीज डोंट इवन थिंक अबाउट द मनी एनी मोअर. आणि त्या पैशाचा आता तू काही जास्त विचार करू नको. वेन द फ्रेंड वेंट टू विजिट द यंगेस्ट सन, ही टू वेलकम्ड हिम विथ लव अँड रिस्पेक्ट. जेव्हा ते काका ते वडिलांचे मित्र सगळ्यात छोट्या मुलाकडे गेले त्याने सुद्धा त्यांचं प्रेमाने आणि आदराने स्वागत केलं. बट ही सेड दॅट ही हॅड अ कन्फेशन टू मेक. पण तो म्हणाला की मला माझ्या चुकीची, कन्फेशन म्हणजे काय, मला माझ्या चुकीची कबुली द्यायची आहे. द सॅक ऑफ राईस वॉज लाईंग विथ मी फॉर अ लॉंग टाईम. मग काय चुकी केली त्याने, तर तो पुढे सांगू लागला की तुमचं जे तांदळाचं पोतं होतं ते माझ्याकडे खूप वेळ होतं. बट देन आय हॅड ॲन आयडिया. पण त्यानंतर मला एक आयडिया सुचली, एक कल्पना सुचली. आय ऑफन गो टू अ नेबरिंग फार्म टू हेल्प विथ द वर्क. मी कधी कधी शेजारच्या शेतामध्ये कामात मदत करण्यासाठी जात असतो. आय बॉरोड ॲन अनयुज्ड प्लॉट ऑफ लँड फ्रॉम द फार्मर. मग मी त्याचा तो फार्मर, तो शेतकरी जे वापरत नव्हता ती जमीन त्याच्याकडून बॉरो केली म्हणजे काही वेळासाठी घेतली, उसनी घेतली. आय एक्सचेंज द सॅक ऑफ राईस फॉर पॅडी अँड सॉड द पॅडी इन द प्लॉट. पॅडी म्हणजे काय, तर पॅडी म्हणजे भाताचं बी असतं. ते पॅडीला पॉलिश केलं की त्याच्यापासून तांदूळ तयार होत असतो. ठीक आहे, तर त्याच्याकडे तर तांदूळ होता, सॅक ऑफ राईस होती. ते राईस जर त्याने पेरला असता तर त्यातून भात उगवला नसता, भाताचं रोप उगवलं नसतं. तर भाताच्या रोपासाठी भाताचं बी लागतं. ठीक आहे, त्याला पॅडी असं म्हणतात. ठीक आहे, तर मग त्याने काय केलं, ते जे तांदूळ होता त्याच्या बदल्यात त्याने त्या शेतकऱ्याकडून पॅडी घेतला विकत. ठीक आहे, म्हणजे भाताचं बी विकत घेतलं आणि मग ते जमिनीमध्ये ते पेरलं. सोड म्हणजे पेरलं त्या शेतामध्ये. फॉर्च्युनेटली द क्रॉप ग्रो वेल अँड इल्डेड 25 सॅक्स ऑफ राईस. आणि सुदैवाने, फॉर्च्युनेटली म्हणजे लकीली, सुदैवाने ते जे पीक आहे भाताचं ते खूप चांगलं आलं. आणि इल्डेड म्हणजे त्याच्यापासून 25 सॅक्स ऑफ राईस म्हणजे एका तांदळाच्या पोत्यापासून त्याने भाताशी एक्सचेंज केलं. एका भाताच्या पोत्यापासून त्याला 25 पोती तांदूळ झाला. ठीक आहे, इल्डेड म्हणजे इतकं पीक आलं त्याला. आय हॅव केप्ट बॅक 5 ऑफ द सॅक्स अँड सोल्ड 20 ऑफ देम. मग त्यातले मी 5 तांदळाची पोती आहेत ती साईडला ठेवलीत, बाजूला ठेवलीत आणि उरलेली 20 पोती आहेत ती विकून टाकली. हिअर इज द मनी. आणि त्याचे हे पैसे. इफ यू अलाव आय वुड लाईक टू कीप अ पार्ट ऑफ इट ॲज माय शेअर कन्सिडरिंग द लेबर अँड मनी आय स्पेंड टू गेट इट ऑल डन. आणि जर तुमची परमिशन असेल तर या पैशामधला मी काही पार्ट, माझा हिस्सा म्हणून मी काढून ठेवू शकतो का? कशासाठी? तर हे सगळं भाताची जी शेती करायची होती तर त्यासाठी जे लेबर, जे कामगार लागले किंवा इतर पाण्यासाठी म्हणा किंवा त्यातले गवत काढण्यासाठी जे पैसे लागतात
तर ते सगळे पैसे म्हणून मी त्यातले काही रुपीज बाजूला काढून ठेवू शकतो का माझा हिस्सा म्हणून, असं त्याने त्यांना विचारलं. आणि जर तुमची परमिशन असेल तर. अ वाईड स्माईल स्प्रेड ऑन द फ्रेंड्स फेस. आणि ते जे काका होते, वडिलांचे मित्र होते, त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू पसरलं. का पसरलं? तर ही हॅड फाउंड हिज फ्युचर सन इन लॉ. आणि कारण त्यांना त्यांच्या मुलीसाठी नवरा, त्यांच्यासाठी जावई भेटलेला होता. मग कोण होता तो जावई? तर सगळ्यात छोटा मुलगा. त्याने त्या एका तांदळाच्या पोत्यापासून 25 तांदळाची पोती तयार केली. म्हणून त्या काकांना जो छोटा मुलगा होता तो खूप हुशार, प्रामाणिक वाटला. ठीक आहे, समजली स्टोरी? बाय बाय.